बोला ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा, दोन तीन दिवस झालं मला आठवण आले, म्हणलं हा फोन करायचा. पण हा, म्हणलं बोला तर बोला. ताई आहे का नाही बिझी काय माहिती. नाही नाही, बोला ना ताई. हा, असं चालते एक दोन तीन अनुभव स्वामींचे. हा, सांगा ना ताई. नाहीतर मग शेअर नाही लवकर केलं ना लक्षातून जातात माझ्या. हो 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 हो, खरंय खरंय. काय काय डोक्यात लक्षात ठेवायचं ना. बरोबर आहे बरोबर आहे. हा आता कुठला एक जो आठवतो तो सांगते. असं एक दोन तीन म्हणलेलं ठेवावं ठेवावं हा हा. आणि पुन्हा विसरूनच गेले अहो मी. अरे अरे. का असं होतंय काय माहिती, होतं विसरायच लागली खूप. हो, होतंय का वयानंतर थोडं. हम्म काय काय नाही हो. अनुभवलं ताई? मी हडपसर मध्ये राहते ना, मांजरीमध्ये. हा 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 हा. हम्म. आणि इथं आपल्या इथं पालखी यायची होती अच्छा. हा ज्ञानेश्वर महाराजांची आणि तुकाराम महाराजांची. हा हा आणि हा. मग मी जाते ना, आपलं स्वामींच्या सेवेत आल्यापासून जाते. पहिल्यांदा कंटाळा यायचा, पण आता आवडतं जायला मला. अरे वा. हा हा हा. हा, म्हणून मग आपलं म्हणलं जावं आता, नाही का. हा हा आणि खूप आता लक्षात आलं बघा, सांगायला लागले की त्याच्या आदल्या दिवशी ना मला नाही, त्याच्या पालखी कधी आली आमची तर मंगळवारी आली. हा. तर शनिवारी नाही का मला खूप ताप पण आला होता, अरे सर्दी बापरे. लई इतकी कणकणी आली होती ना. दुसऱ्या दिवशी रविवारी माझी उठण्याची अजिबातच अवस्था नव्हती. अरे. बरं म्हणलं, जर आता तर मी उठली नाही ना, तर म्हणलं मग मला ना पालखीत जाता ना, चालावं लागतं ना, वाहने बंद असतात तिथं हडपसर मध्ये सगळी. बरोबर. हा मग हा. म्हणलं आता जर मी उठली नाही ना, तर मला पालखीला जाताच यायचं नाही. आता असं नाही का अंगाव काय नाही का, असं म्हणजे म्हणलं हो 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 अंगाव हो. तर नाही काढू शकत, पण म्हणलं स्वामींना, म्हणलं स्वामी मला ताकद द्या. म्हणजे मला असं अंगात अवसाद नसल्यावर झालं होतं अहो. अरे अरे. हा हा. लयच अशक्तपणा वगैरे आला होता. आणि मग मी म्हणलं जाऊ द्या मग, नाही का. आणि माझी डेट पण होती बघा, जवळच आली होती डेट पण अच्छा माझी. अच्छा. हा हा हा. हा, मग म्हणलं तर काय माहिती काय होतंय, असं तसं मी आपली लई विचार करत होते कसं होईल. जाऊ द्या मरू म्हणलं, स्वामी आहेत तर. पण काय झालं, अजून आले पण नाहीये मला, पिरियड हा पण हा. नाहीत आले. आणि मग मस्तपैकी मला जसं पाहिजे होतं, मला कुणाला तरी घेऊन जायचं होतं. मग माझी एक मैत्रीण पण होती ना, तर तिचा मुलगा गेला ना, छोटाच होता. हा त्याला हा ब्रेन ट्युमरचं काहीतरी झालं होतं. हा. जाऊन झालं एक दोन वर्ष, पण ती पण कधी आली नव्हती. मग मी अच्छा. म्हणलं तर स्वामीला, मी कुणाला तर असं जरा घेऊन जाईल नाही का, असं जरा जास्त हम्म. डोक्यामध्ये विचार वगैरे असतात नाही का असं. हो, बरोबर. आणि मला घेऊन जायचं होतं. मग माझ्या स्वामीने ती पण इच्छा पूर्ण केली. मी चाललेली चालत, वाहनं बंद होती, मुलगी आणि मी. आणि हां, आपलं हां. वारकऱ्यांना काहीतरी म्हणलं द्यायचं आपलं, नाही का. प्रत्येक वर्षी हां, देते हां, हां, हां. काहीतरी काहीतरी आपलं. हां. त्यावेळेस चिवडा वगैरे बनवला आणि म्हणलं चला पटापटा जाऊ. आणि इतकी अंगात ताकद आली होती हो, माहिती का, चालण्याची मला. अरे वाह! आणि मी पुढे चालली चालली पुढं. आणि मग आमच्या ह्यांना म्हणलं, मला माहित नाही, नवीन रोड आहे, तुमची कंपनी तिथंच आहे ना, तर मला तिथून सांगा कसं जायचं, मधला रोड मला माहित नाही, मी कधी गेले नाही तिकडे, वाहनं हां, बंद आहेत हां. म्हणलं तर ते मला म्हणले, अगं तिला का नाही तू घेऊन गेली. तरी मी हां, म्हणलं, मला त्यांचा राग आला होता, एक ते माझ्याबरोबर येत नव्हते. आणि हं. वरून मलाच म्हणते तू तिला गेला का नाही. मी म्हणलं स्वतः नाही येत बरोबर, मला एकटीला जावं लागतंय. हां, हां, हां. आणि वरून तिचं नाव सांगतो, तिला का नाही घेऊन गेली. हो ना, हं. थोड्या वेळाने गेले. मी म्हणलं अरे खरंच ना, मी म्हणलेलं महाराजांना की मला कोणाला तरी घेऊन जायचे. आम्ही कमी चाललो. मग तिथून पुन्हा आम्ही 10 रुपयाची रिक्षा, तिला फोन केला अरे बापरे! की हां. तू येणार आहे का पालखीला. तर ती म्हणली हो येणार आहे की मी पालखीला. हां, हां. पण तुम्ही मला म्हणलं नाही आदल्या दिवशी. ती पण डोक्यात विचार असतात ना, तिचं लहानच बाळ होतं ना, गेलं ते अंग. बरोबर. हां, हां. आणि मग मी म्हणलं हो का, बरं म्हणलं मग मला सांग म्हणलं कुठे यायचं, तू नवीन रूम चेंज केली मला माहित नाही बाय म्हणलं. कधी हं, म्हणजे 10 रुपयेच घेतात रिक्षावाले. मग मी गेले हं. रिक्षावाल्याने पण जरा मला पुढे सोडलं, पण पुन्हा मी त्याला म्हणलं सांगा ना मला इथून कुठं आहे असं माहित नाही म्हणलं. हां, तर हां. मग ती म्हणला हा बघ काही हॉटेलचं नाव सांगितलं. मग मी तिला फोन केला. मग हां. कसं कसं करत करत तिची मुलगी आली मला तिथे न्यायला. आणि मग मी गेले तिच्या घरी, तर तिचं काहीच आवरून बरोबर. नव्हतं झालं, पण तिला इतकं छान वाटत होतं ना यायला हां, हां, माझ्या हां. बरं. मग आम्ही मस्तपैकी ती माझा त्या दिवशी मंगळवारच होता, एकादशच होती. मग तिला म्हणलं तू आणि पुरी खा, तिची पोरगी माझी पोरगी. अच्छा. मग हां. त्यांनी भात वगैरे केला होता, मी येणार म्हणून तिने भात वगैरे केला. मला म्हणली खाना, मी म्हणलं माझा उपवास आहे. मग तिने माझ्यासाठी तळण तळलं. आणि हां, मग आम्ही गेलो. हां, इतकं छान दर्शन वगैरे म्हणजे घ्यायचं होतं, पण हां. इतकी गर्दी बघून मी कधीच जात नाही का. म्हणजे आपलं तर असं मानलं तर कधी पण देव असतोच आपल्या मनातच, बरोबर. कशाला एवढ्या गर्दीमध्ये जायचं. मी कधी धाडस करत नाही. मग ती लोक वाटलं, ते म्हणले हो इथंच पालखी चला. हां, अहो हां, ताई गेलो बरं का आम्ही. हां. पण इतकी गर्दी होती ना, आणि गर्दीत नंतर इतकी म्हणजे जाणार पालखी नाही का, माऊली माऊली म्हणायला लागली ना. हां. अहो इतकी रोटारोटी झाली. आता म्हणलं माझ्या मुलीचा, तिचा आणि तिच्या पोरीचा हात नाही, तिचा हात धरलेला तिच्या पोरीनं, तिच्या पोरीचा हात माझ्या पोरीनं, आणि माझ्या पोरीचा हात मी, असं आम्ही चौघी चाललो होतो गर्दीत. तर मी अच्छा. म्हणलं अगं मी कधी जात नाही, नको आपण जायला. ती म्हणली चला ना, मी पहिल्यांदाच आली. असं असं आलं असेल तिच्या डोक्यात पण नाही का, की हां, हां. जावं म्हणून. होतं ना हो माणसाची कधी लईच बरोबर. हो, हो. दुःखात असल्यावर वाटतच ना कशात तरी जाऊन मंड विरंगुळावं. हो, हो. पण ती
मग गेली. मग मला पण वाटलं तर जावं आता, ही पण चालली, ही पहिल्यांदाच आपल्या बरोबर आली, व्यवस्थित घेऊन जावं बाई म्हणलं तिला. हा, आणि हा. पुन्हा ढकला ती पण गेली पुढं. आणि मग इतकी ढकला आता म्हणलं स्वामी आता मला कळतं, म्हणजे मला मरायसारखंच वाटलं तर काय होतं अरे म्हणलं नक्की अरे काय माहिती. एवढ्या गर्दीत म्हणजे पुरीचा हात सुटतोय का मला, मग असं आठवायला लागलं की मी आई का नाही तिला ग. थांबवलं असं वाटलं. मग नंतर तिचा हात सुटला, पण माझ्या पुरीचा मी हात सुटूनच दिला नाही. गर्दीत एका साईडला थांबलो आणि हा. आपोआप नाही का, मी असं म्हणलंच, आपोआप गर्दीच कमी झाली अहो ताई, माहितीये का. अरे वा. किती माणसांचा लोंढा होता ना, हा. 1-2 मिनिटातच कमी झाला. बघा आणि मग नंतर स्वामींना मला किती तिला काळजी शोधायचं. आहे ताई. हो अहो, खरंच स्वामी तर मी म्हणलं आता काय खरंच नाही, हे असलं कधी आपल्या आयुष्यात म्हणजे कधीच नव्हतं एवढी गर्दीत मी शिरली. 2 वर्ष झाली जाते, पण हिच्यामुळे मी आली म्हणलं. तिला हा, थोडा राग आला, पण मी म्हणलं जाऊ दे, तिला पण वाटलं असेल जावं, इथं आहे जवळ. हा. असं येतं ना माणसं दुःखात असल्यावर, मग मी बरोबर पुन्हा आहे. विसरून हो, गेले. आणि मग पुन्हा मला तिची काळजी वाटायला लागली की ही आणि हिची पोरगी, तिला तिचा नवरा म्हणजे नाही का थोडंच वाटतं ना हो, की हो. पहिल्यांदाच घेऊन गेलं तर व्यवस्थित आणलं पाहिजे तिला, म्हणजे अगदी माझ्या अगदी पोरीला. खरंय. आणि त्यांना तर काय माहित नव्हतं आम्ही चौघी आलेलो. मग हा, मी काय केलं, तारक मंत्रच म्हणायला सुरुवात केली. मला हा. काय सुचना. आणि मग म्हणतात ना तारक मंत्रामध्ये खरंच खूप जादू असते बरं का ताई. हो 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 हो. हो. आणि मग थोड्या वेळात तिचा फोन आला मला. हा, आणि इतकं तिथं गर्दी असती, फोन लागत नाही तर आवाज ऐकू येत नाही. पण तिचा मला फोन आला आणि ती म्हणली की अगं मी इथं मंडपाची इथं आहे, पालखी तिथं ठेवली तिथं हाय, येतो हा, तिथं. हा. आणि मग मी गेले, इतकं बरं वाटलं ना, म्हणलं खरं स्वामी आहेत बरं का म्हणलं. इतका छान खरंय अनुभव ताई. आला. आ खरंच खरंच खूप छान अनुभव आहे तुमचा. हा ना, अजून भरपूर येतात बरं का महाराजांचे अनुभव. आता लक्षातच राहत नाहीत माझ्या, पण आज लगेच शेअर केलं तर लक्षात राहतं. पण म्हणतात की शेअर केल्याने चांगलंच असते ना मॅडम. हो, नाही शेअर केलं की तुम्हाला अजून स्वामी छान छान हा. अनुभव देतात ताई. आणि मग मी ते जायला शेअर केलं की मग माझ्या लक्षातून घालवतात वाटतं महाराज. मग लगेच म्हणत फोन असतील की करायचा जेव्हा अनुभव आला ना, हा की लगेच शेअर करायचा ताई. हा ना, मला माझी मुलगी म्हणते हा चल बाई तू तर सांगायला लागली. मग म्हणलं अगं इतके छान छान अनुभव देतात महाराज आपल्याला, हा. सांगितलं पाहिजे. आणि छोटे मोठे तर अनुभव खूपच यायला लागले का तुम्ही महाराजांचे. कुठून बोलताय पण काय ताई? हो, मी मांजरीतून बोलते ताई, हा, सीमा आणि डिसले. नाव सांगायचंय? हा सीमा डिसले सांगितलं ना. हा, सांगितलं मगाशी, आणि पण बरोबर. काय होतं मॅडम, आपण जप करायला लागलो का नाही, हा, की डोक्यात खूप विचार येतात हो. येतात. तुमचं काय, सगळ्यांच्या येतात ताई. आपल्या पण, माझ्या पण येतात. पण त्यावेळेला आपण लगेच स्वामींकडे लक्ष द्यायचं. हा तेच होतं. हा. आणि मग असं चालतं ना, आपण काम करत वगैरे मग केलेलं हो जप हो वगैरे, हो, मग केलंच पाहिजे. काम करत करतच हो करते मी. हो हो. आणि किती पण डोक्यात विचार असते ना, मला झोप लागते बाबा आता. हा ना. पहिल्यासारखं नाही, गोळ्या बिळ्या सगळं म्हणजे नाही का, आता मी काय अरे म्हणजे वा. इतकी राबते ना, फिजिकलच एवढी राबायला लागली ना, मेंटलीला हा, टायमिंगच देत नाही आता. मी तर तेच करते की खूप काम करते दिवसभर, की रात्री आपल्याला निवांत झोप लागली पाहिजे. हा तसंच करते. आणि हम्म. असं नाही का बोलत राहते असं कुणाशी, म्हणजे नाही का हा असं गप्प हा गप्प राहत नाही जास्त. हा. मी आणि शेअर करते हा ऐकत. ताई. हा हा ताई, श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ ताई.